70 वर्षांचे वीर प्रतापजी हे एक साधेसुधे व्यक्ती होते. ते ग्वाल्हेरच्या रस्त्याच्या कडेला फुटपाथवर त्यांच्या पत्नी सोबत राहतात. असे नाही की वीर प्रतापजींच्या कुटुंबात कोणीच नाही. त्यांचे पूर्ण भरलेले कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबात 2 मुलं आणि सुना आणि नातवंडे सुद्धा आहेत. मात्र मुलगा आणि सुनेच्या वागण्याने नाराज होऊन त्यांनी घर सोडले. तेव्हापासून ते रस्त्याच्या कडेला राहत होते. कधी जत्रेत तर कधी मंदिराबाहेर गाणी गाऊन ते पैसे कमवत असत. त्यांची गाणी लोक मोठ्या आवडीने ऐकत असत. कारण म्हातारे असूनही ते अतिशय सुरेल गाणे गात होते. एके दिवशी जत्रेत ते एक गाणे गात होते. तेव्हा काही लोक त्यांना म्हणतात, "अहो बाबा, तुम्ही तर खूप छान गाता." असे म्हणत त्यांनी त्यांचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. त्यावर ते म्हणाले, "बाळांनो, वेळ ही अशी गोष्ट आहे जी सर्व काही शिकवते. पूर्वी मी आवडीने गाणे गात होतो. पण आज मी मजबूर होऊन गाणे गात आहे. कारण आता या म्हातारपणात माझ्याकडून कोणतीही जड कामे होणार नाहीत. म्हणूनच मी गाणे गाऊन काही पैसे कमावत आहे. जेणेकरून मी माझ्या पत्नीला खायला घालू शकेन. पण म्हातारपणी आता तब्येत ही साथ देत नाही." त्या गर्दीतून गाणे ऐकत एका व्यक्तीने त्यांना विचारले, "पण बाबा, या कडाक्याच्या थंडीत तुमच्याकडे ना स्वेटर आहे, ना टोपी. तुम्हाला थंडी वाजत नाही का?" त्यावर प्रतापजी म्हणाले, "मला थंडीही वाजते आणि भूकही लागते बाळा. या दोघांच्या भांडणात भूक नेहमीच जास्त त्रास देते. त्यामुळे थंडीकडे दुर्लक्ष करून पोटासाठी गाणं गावं लागतं बाळा." बोलता बोलता त्यांच्या डोळ्यांतून पाणी आले. "अहो बाबा, तुम्ही रडू नका. ज्यांचे कुणी नसते, त्यांचा देव असतो." असे म्हणत तिथला प्रत्येक व्यक्ती त्यांना थोडे थोडे पैसे देऊ लागला. त्या सगळ्यांचे आभार मानून प्रतापजी पुढे निघून जातात. वीर प्रतापजी रोज जत्रेत जातात तर कधी कधी मंदिराबाहेर अशी गाणी गाऊन भीक मागतात. पण एक मुलगा त्यांना पैसे देण्याऐवजी रोज खायला द्यायचा. त्या दिवशी जेव्हा तो मुलगा वीर प्रतापजींना भोजन देत होता, तेव्हा वीर प्रतापजींनी त्याच्याकडे पैसे मागितले. मुलाने त्यांना विचारले, "बाबा, काय झालं? आज भूक नाही लागली का तुम्हाला?" "नाही बाळा, तू मला रोज जेवण देतोस. पण मला एकटे जेवायची इच्छा होत नाही. म्हणून तू दिलेले अन्न मी ठेवून घेतो. पण जोपर्यंत मी तुझ्या आजीपर्यंत पोहोचतो, हे अन्न खराब होतं. त्यामुळे आम्हाला दोघांनाही जेवण मिळत नाही. आणि दिवसभर फक्त एवढीच कमाई होते की त्यात जेमतेम एका माणसाचे पोट भरू शकेल. म्हणूनच आज मी तुझ्याकडून पैसे मागितले." वीर प्रतापजी डोळ्यात पाणी आणत म्हणाले. तो मुलगा वीर प्रतापजींचे म्हणणे मान्य करतो. पण तो विचार करतो की तो खरं बोलतोय की खोटं, कुणास ठाऊक. पैसे कमवण्याचा हा एक नवीन मार्ग असेल. जेव्हा मंदिर बंद होते तेव्हा तो तिथून निघून जातो. आणि त्यांच्यासोबत तो मुलगा रोहित देखील वीर प्रतापजींच्या मागे जाण्याचा विचार करतो आणि त्याची कहाणी जाणून घेतो. मंदिरापासून थोड्याच अंतरावर एका झाडाखाली ताडपत्री लावलेली असते. ज्याच्या आत वीर प्रतापजी जातात. ज्याच्या आत एक म्हातारी बाई बसलेली होती, जी दिसायला खूप अशक्त आणि अनेक दिवसांपासून उपाशी दिसत होती. बाबा त्या वृद्ध आजीजवळ बसतात आणि गोळा केलेले पैसे मोजू लागतात. त्यांची अवस्था पाहून रोहितच्या डोळ्यात पाणी येते. रोहित एका मदत करणाऱ्या संस्थेशी संबंधित होता. त्यामुळे त्याने ताबडतोब आपल्या संस्थेच्या लोकांना त्या 2 वृद्धांसाठी उबदार कपडे आणण्यास सांगितले. कारण ते दोघेही एवढ्या थंडीत पातळ चादर पांघरून बसले होते. ती ताडपत्री देखील इतकी पातळ होती की कदाचित ती देखील थंडीपासून त्यांना वाचवू शकत नव्हती. काही वेळाने रोहितच्या संस्थेचे लोक नवीन कपडे आणि काही खाद्यपदार्थ घेऊन आले. लोकांना पाहून वीर प्रतापजी हैराण झाले आणि रोहितला विचारले, "काय झालं बेटा तू इथे? मी तुझ्याकडे पैसे मागितले म्हणून तू इथे आला आहेस की मी खरे बोलतोय की खोटे? बघून घे स्वतःच्या डोळ्यांनी, मी काही खोटे बोललो नाही. आम्हा गरिबांना 2 वेळचं जेवण तर दूरच एक फाटलेले कापडही घालायला मिळत नाही." असे म्हणत वीरप्रतापजी रडू लागले. "अहो नाही बाबा, मी तुमच्या सारख्या लोकांची मदत करण्यासाठीच आहे. मी दररोज तुम्हाला मंदिराच्या बाहेर पाहिलेले होते. पण आज तुम्हाला मदत करण्याच्या हेतूने तुमचा पाठलाग केला.
हे घ्या बाबा, तुम्हा दोघांसाठी काही गरम कपडे. आणि तुम्ही दोघे आजपासून इथे राहायचे नाही. तुम्ही दोघेही आत्ता माझ्या सोबत येणार आहात. वीर प्रतापजींनी दबक्या आवाजात आश्चर्याने विचारले. बेटा, आम्हाला कुठे नेत आहेस? रोहित म्हणाला, आमचे वृद्धाश्रम, जिथे तुमच्यासारखे अनेक लोक राहतात. तिथे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. रोहित त्याचा हात धरत म्हणाला. त्यावर प्रतापजी म्हणाले, पण बेटा, माझं काही चुकत नसेल तर तिथे राहण्यासाठी देखील काही प्रमाणात खर्च येतो. कारण आम्ही ऐकले आहे की कोणीही खर्चाशिवाय तेथे राहू शकत नाही. आणि जेव्हा त्यांची मुलं कोणताही खर्च देत नाहीत, तेव्हा ते त्यांना तिथूनही हाकलून देतात. बेटा, असे व्हायला नको की काही दिवस ठेवल्यावर आम्हालाही तेथून हाकलून देतील आणि ही जागाही आमच्या हातून निघून जाईल. मोठ्या मेहनतीने ही ताडपत्री तयार केली आहे. बेटा, पण मी म्हणतो की तुम्ही लोकांनी आम्हाला उबदार कपडे दिले, इतकी मदत केली, तर आता आम्हाला इतर कशाचीही गरज नाही. आम्हाला येथे कोणतीही अडचण नाही. आम्हाला इथेच राहू देत. वीर प्रतापजी हात जोडून रोहितला म्हणाले. त्यावर रोहित म्हणाला, अहो बाबा, तुमच्या खर्चासाठी आम्ही पैसे दान करतो. म्हणून तुम्हाला त्या जागेतून कोणीही बाहेर काढणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका आणि चला आमच्या सोबत. आणि बाबा, तुमच्या कुटुंबात अजून कोणी नाही का? म्हणजे तुमची मुलं कुठे आहेत? प्रतापजी म्हणाले, आता तुला काय सांगू बेटा. आम्हाला 2 मुलं आणि 2 सुना आहेत आणि तेही चांगलं कामही करतात. पण आता म्हातारपणामुळे आम्ही काही कामाचे राहिलो नाहीत. तर आमचा त्यांना काय उपयोग होईल? ओलसर डोळ्यांनी वीर प्रतापजी म्हणाले. हे ऐकून रोहितला खूप वाईट वाटले. बाबा, मुलं लहान असताना त्यांचाही काही उपयोग नसतो. पण तरीही त्यांचे पालक सर्व कामे सोडून त्यांच्याकडे लक्ष देतात. म्हणूनच तर त्यांचे भविष्य सुधारण्यासाठी आईवडील इतके कष्ट घेतात की त्यांची चप्पलही घासली जाते. आणि तीच मुले मोठी होऊन त्यांच्या पालकांना ओझे समजतात आणि त्यांना स्वतःपासून दूर करतात. आपली संस्कृती कुठे लुप्त होत चालली आहे, हेच कळत नाही. एक तो काळ होता जेव्हा प्रभू श्रीराम त्यांच्या पालकांच्या आज्ञा मानून सिंहासन राजवाडा सोडून वनवासात निघून गेले. आणि दुसरीकडे आजचा काळ आहे, जेव्हा मुलं आपल्या आई वडिलांना वनवास करण्यासाठी रस्त्यावर सोडतात. बोलता बोलता रोहितच्या डोळ्यात पाणी येते. बेटा, तू अगदी खरं बोललास. पण आजच्या या विचारसरणीत सुद्धा तुझ्यासारखा चांगला माणूस आहे. मग ते सर्वजण एका आश्रमात पोहोचतात, जिथे दोघांची राहण्याची व्यवस्था आधीच केलेली होती. दोघेही तिथे आरामात राहत होते. पण एके दिवशी वीर प्रतापजींना तिथे असे काही दिसले की त्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचा त्यांच्याच डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. पुष्पा, पटकन आपली पिशवी बांधा, आपल्याला चुपचाप इथून निघावे लागेल. आणि तेही आत्ताच्या आत्ता. पण का? एवढ्या रात्री कशाला? आणि यावेळी आपण कुठे जाणार? अचानक काय झाले? पुष्पाजींनी प्रश्नार्थक नजरेने विचारले. आता काही सांगायला वेळ नाही पुष्पा. मी कधीपासून सगळ्यांची झोपण्याची वाट बघत होतो. तू पटकन पिशवी घे आणि चल इथून. वीर प्रतापजी घाईघाईने म्हणाले. मग ते दोघे रात्रीच्या अंधारात तेथून शांतपणे निघून जातात. आणि जेव्हा ते त्या झाडाच्या ठिकाणी परत पोहोचतात, तेव्हा पाहतात की तिथून ते झाड कापण्यात आले होते. आणि त्या जागी पार्किंग एरिया बांधण्यात आला होता. तेथे अनेक वाहने उभी होती. आता आपण कुठे जाणार? माहित नाही. तुम्हाला अचानक काय झाले होते? आपण तिथे चांगले राहत होतो. देवाने खाण्यापिण्याची अशी उत्तम व्यवस्था केली होती. पण पुन्हा आलो इतक्या कडाक्याच्या थंडीत इथे रस्त्यावर. वीर प्रताप म्हणाले. पुष्पा, माझे तिथून निघण्याचे कारण जर तुला कळले असते तर तूही म्हणाली असतीस की मी योग्य केले. तुम्ही मला स्पष्ट सांगणार आहात का? पुष्पाजींनी विचारले. म्हणजे तो मुलगा जो आम्हाला इथून घेऊन गेला होता, तो दुसरा कोणी नसून मनीषचा मुलगा आहे. तुला तर माहित आहे ना की मनीष आपल्यासोबत काय करत होता आणि तो काय करण्याचा विचार करत होता. आता त्याने त्याच्या मुलालाही तेच शिकवले असणार. एकदा तर आपण तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरलो, पण प्रत्येक वेळी पळून जाता येणार नाही. मी तर म्हणतो आपण हे शहरच सोडले पाहिजे. वीर प्रतापजी म्हणाले. काय? तो मनीषचा मुलगा होता. पण
तुम्हाला कसं कळलं? जेव्हा आपण त्याला शेवटचे पाहिले होते तेव्हा तो खूपच लहान होता. मग तुम्ही त्याला कसे ओळखले? पुष्पाच्या डोळ्यात अश्रू आणत म्हणाल्या. जेव्हा तो आपल्याला वृद्धाश्रमात सोडल्यानंतर तेथून निघून गेला तेव्हा मी त्याचे आभार मानण्यासाठी त्याच्या मागे गेलो आणि मला तो आश्रमाच्या गेटबाहेर मनीषशी बोलताना दिसला. इथल्या लोकांकडे चौकशी केल्यावर कळले की ते त्याचे वडील आहेत. आणि हा मुलगा माझ्याशी इतके गोड का बोलतो हे समजायला मला वेळ लागला नाही. त्याच्या वडिलांनीच त्याला पाठवले असावे. वीर प्रतापजींचे म्हणणे ऐकून पुष्पाजी म्हणाल्या. त्याने आपल्याला आश्रमात आणले, हे तर खरे होते ना. त्याने काय फरक पडतो पुष्पा? आता त्याला आमचा विश्वास जिंकण्यासाठी हे सर्व करावेच लागणार नाही का? आणि कोणास ठाऊक, यानंतर ते फक्त आपल्याबद्दल वाईट विचार करत असतील तर. चल पुष्पा पटकन कर, आपल्याला रात्रीच्या रात्री हे शहर सोडून जायचे आहे. प्रतापजी घाबरत म्हणाले. या म्हातारपणात तुमचे डोकेही चालत नाही का? आपलं वय पाहता तुम्हाला असं वाटत का की आपण चालत शहराच्या बाहेर जाऊ शकतो म्हणून? तेही रात्रीच्या अंधारात. पोलिसांनी आपल्याला वाटेत अडवले तर आपल्याला चोर दरोडेखोर समजून आत टाकतील. पुष्पाजींचे म्हणणे ऐकून वीर प्रताप म्हणाले की हे देखील खरे आहे तुझं. चल या रस्त्याच्या कडेला थोडा वेळ आराम करूया आणि सकाळी उजेड होताच आपण इथून निघूया. असे म्हणत वीर प्रतापजी आणि पुष्पाजी तिथे बसतात आणि आपल्या भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून जातात. दोघे भाऊ मनीष आणि अविनाश वीर प्रतापजी आणि पुष्पाजी एकत्र राहत होते. वीर प्रतापजी कपड्यांचे मोठे शोरूम चालवत असत, तेही शहराच्या मध्यभागी. वीर प्रतापजी आणि त्यांचे पुत्रही त्यांच्यासोबत कपड्यांचे शोरूम चालवत असत. शोरूम मध्ये नेहमीच एवढी गर्दी असायची की लोक लांबून खरेदीसाठी यायचे. इथे घरी पुष्पाजी रोज त्या तिघांची वाट पाहत असतात. ते एक सुखी कुटुंब होते. पैशाची कमतरता नव्हती. घरातील प्रत्येक कामासाठी नोकरांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु जेवण मात्र ती स्वतः बनवायची. त्यांची तब्येत अनेकदा खराब असायची, त्यामुळे स्वयंपाकी ठेवण्याची चर्चा होती. पण पुष्पाजींनी नेहमीच नकार दिला. प्रत्येक कामासाठी एक मोलकरीण असायची, पण जेवण बनवणे आणि जेवण खाऊ घालण्याचे काम पुष्पाजी यांचेच होते. असाच काळ गेला आणि दोन्ही मुलांची लग्न झाली. आकांक्षा आणि अंकिता आधी मिळून मिसळून राहत होत्या. मग हळूहळू आपापसात भांडणे झाली आणि कुटुंबातून पोकळ होऊ लागले. प्रत्येक गोष्टीवरून भांडणे सुरू झाली. हे सर्व पाहून वीर प्रतापजी आजारी पडू लागले आणि लवकरच ते अंथरुणावर पडले. त्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. दोन्ही भावांनी शोरूमची कमाई चोरण्यास सुरुवात केली. त्यामुळे शोरूमचे मोठे नुकसान झाले आणि शेवटी शोरूम बंद करावे लागले. वीर प्रतापजींनी सर्वांना वेगळे राहण्यास सांगितले आणि प्रत्येकाने आपापल्या वाटा एकाच घरात वाटून घेतल्या. आता सगळे वेगळे राहू लागलात. पण आई वडील कोठे राहतील, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित करत दोघांनीही आई वडिलांच्या राहण्याची व्यवस्था केली. पण दोघांनीही त्यांची जबाबदारी घेण्यापासून टाळाटाळ केली. सगळे एकमेकांवर गोष्टी लादायला लागले. वीर प्रतापजींनी ज्या शोरूमला इतक्या उंचीवर नेले होते, आज शोरूमचा मागमूसही शिल्लक नव्हता. दोन्ही मुलांनी दुकानातील पैसे हडप करून काही दिवस घरीही जमा केले होते. पण वीर प्रतापजी पलंगावरून नुकतेच उठले होते. प्रदीर्घ काळ तब्येत खराब असल्यामुळे त्यांनी बराच पैसा खर्च केला होता. दोन्ही मुलांनी ठरवलं की ते त्यांच्या आई वडिलांना तिथे 3 महिने त्यांच्या सोबत ठेवतील. म्हणजे आई वडील राहणार तिथे त्याच घरात. फक्त त्यांचा 3 महिन्याचा खर्च एक मुलगा करणार. आपल्या कुटुंबाची अशी अवस्था पाहून वीर प्रतापजी रडले. पण त्यांची अवस्था पाहून त्यांनी आपले अश्रू आवरले. प्रथम त्यांना ठेवण्याची पाळी आली ती त्यांचा मोठा मुलगा आणि सून यांच्याकडे. पण आकांक्षाला त्यांना पाहूनच चिड यायची. पुष्पाजींना वाटायचे की तिला कळत नाही की तिने असे काय केले आहे की तिची सून तिच्याशी असे वागते. पुष्पाजी वर्षानुवर्षे आपल्या दोन्ही मुलांची आणि पतीच्या अन्नाची काळजी घेत होत्या. त्यांच्या कामात आजपर्यंत कुणालाही कसली कमी आढळली नव्हती. पण आज ते दोघेही आपल्याच घरात अनोळखी सारखे राहत होते.
एके दिवशी सकाळी आकांक्षा पुष्पाजींना म्हणाली, बघा आई, आता आपण श्रीमंत तर नाहीत. त्यामुळे असे बसून खाण्याचा तर प्रश्नच येत नाही. तुम्ही घरची सगळी कामं करायची आणि बाहेरची कामे पप्पा सांभाळतील. तरच तुम्हा लोकांना जेवण मिळेल. पुष्पाजी शांतपणे मान हलवत सुनेचे कठोर शब्द ऐकतात आणि शांतपणे स्वयंपाकघरात जातात. ती दिवसभर काम करायची, पण तरीही आकांक्षा त्या लोकांना जेवण देताना म्हणायची की माहित नाही. काही लोक चांगले नशीब लिहून आणतात. त्यांना घरी बसल्या बसल्या मोफत जेवायला मिळत. आणि त्यांना जेवू घालणारा बिचारा मेहनत करतो. एक कप चहा जर सकाळ व्यतिरिक्त कधी मागितला तर चहा देणे तर दूरच टोमणे मिळायचे ते वेगळंच. आणि कधी कधी पुष्पाजी स्वयंपाकघरातून स्वतःहून जेवण घेतले तर त्यांची सून तिच्या हातातून हिसकावून घ्यायची आणि काठीने तिला बेदम मारहाण मारायची. बिचारी पुष्पाजी संपूर्ण मारहाण शांतपणे सहन करायच्या. असेच दिवस निघून गेले आणि दोघेही अधिकच वाईट आणि धोकादायक बनले. आता दोघेही आई वडिलांना दिवसाआड जेवण देऊ लागले. आणि चहा सोबत एक दोन बिस्किटे द्यायचे. ते म्हणायचे की त्यांची कमाई एवढी नाही. त्यात आमचे स्वतःचे पोट भरू शकत नाही, तर तुम्हा दोघांना कसे खायला घालायचे. पण घरात फक्त आमच्या करताच जेवण नसायचे. आणि ते मात्र त्यांच्या खोलीत गुपचूप बाहेरून जेवण मागवून खायचे. वीरप्रतापजी एकटे बसून रडायचे तर इकडे पुष्पाजी देखील गुपचूप रडायच्या. दोघे कधीही एकमेकांसमोर रडायचे नाही. त्यानंतर अविनाश आणि अंकिताची पाळी आली. आता वीरप्रतापजी आणि पुष्पाजी त्यांच्याकडून आणखी अपेक्षा करत होते. पण अविनाश आई वडिलांना फुकट खाऊ घालण्याऐवजी त्यांचा वापर करून पैसे कमवण्याचा विचार करत होता. तो वीरप्रतापजींना म्हणाला, पप्पा, तुम्हाला माहिती आहे की आपले शोरूम आता बंद झाले आहे. आणि मला शोरूमचे पुनरुज्जीवन करायचे आहे. तुम्ही मला साथ दिल्यास आपण पुन्हा तेच शोरूम सुरू करू. पप्पा, भावाने तुम्हा दोघांचा खूप छळ केला आहे आणि म्हणूनच तुम्ही आता पुन्हा तिथे जायचे नाही. तुम्ही आजपर्यंत अभिमानाने जगत आलेले आहात आणि पुढेही असेच जगायचे आहे. म्हणून मी तुमच्याबद्दल एका शोरूम मध्ये बोललो आहे. तुम्हाला तिथे बसून फक्त हिशोब सांभाळायचा आहे. ज्यासाठी तुम्हाला पगारही मिळेल आणि आई सुनेला घरातील कामात मदत करेल. सर्वजण मिळून काम करतील, पैसे कमावतील, तर आपण लवकरच आपले स्वतःचे छोटेसे शोरूम उघडू. अविनाशचे म्हणणे ऐकून वीरप्रतापजी आणि पुष्पाजी आनंदाने विचार करू लागले की निदान आपण एका मुलाला चांगले संस्कार दिले आहेत. असा विचार करून सर्वांनी होकार दिला. वीरप्रतापजी आणि पुष्पाजी या वयातही पूर्ण मेहनत आणि समर्पणाने काम करत होते. पण वीरप्रतापजी मनीषच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मेहनत करत होते. तर इकडे आपला प्लॅन यशस्वी होताना पाहून मनीष आणि अंकिताला खूप आनंद झाला होता. ते दोघेही वीरप्रतापजी आणि पुष्पाजी यांच्या पैशांवर ऐश करत होते. आणि मुद्दाम सकाळी घरातून निघून जात होता, हे सांगून की तो कामावर जात आहे. आणि संध्याकाळीच परत येत होता. तो बाहेर दिवसभर त्याच्या मित्रांसोबत भटकायचा. एके दिवशी वीरप्रतापजींनी त्याला त्याच्या मित्रांसोबत भटकताना पाहिले. त्यांनी घरी येऊन सर्व काही पुष्पाजींना सांगितले. चला आपण त्याच्याशी बोलूया. त्याला वाईट संगत तर लागली नाही ना. आणि मी सुनेलाही हे सांगते. असा विचार करून दोघेही त्याच्याशी बोलायला गेले. पण तिथे जाऊन त्यांनी जे ऐकले ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अंकिता, तुझ्या मेंदूची जितकी तारीफ करू तितकी कमी आहे. भावाने तर यांना ओझे समजून स्वतःचे पैसे खर्च केले. आणि याउलट आपण यांच्याकडून काम करवून आपला खर्च भागवत आहोत. ते दोघेही काम करत आहेत आणि आपण आराम करत आहोत. आता त्यांना फसवून संपूर्ण घर आणि शोरूमची जमीन आपल्या नावावर करून घेऊ. भावाला कमी किमतीत विकून पुन्हा कमवू. सगळे बघतच राहतील आणि यांनी जास्तच नखरे केले तर आजकाल लोक म्हातारपणी वेड्यासारखे वागतात. त्यामुळे आपण त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करू आणि यांच्यापासून आपली सुटकाही होईल. फक्त एकदा शोरूमची जमीन परत येऊ देत. असे म्हणत दोघेही हसू लागले. आपल्या मुलाकडून अशा गोष्टी ऐकून वीरप्रताप आणि पुष्पाजी लगेच घरातून निघून जातात.
त्यांना आता त्यांच्या घराची आणि शोरूमची जमीन परत येऊ देत, असे म्हणत दोघेही हसू लागले. आपल्या मुलाकडून अशा गोष्टी ऐकून वीरप्रताप आणि पुष्पाजी लगेच घरातून निघून जातात. त्यांना आता त्यांच्या घराची आणि शोरूमची जमीन कशासाठीही गरज नव्हती. घरापासून दूर रस्त्यावर राहू, पण पुन्हा या घरात पाऊल ठेवणार नाही, असे बोलून ते रातोरात घरातून निघून गेले. कारण आता त्यांना त्यांच्या मुलांचे तोंडही बघायची इच्छा नव्हती. हे दोघे आपल्याला कधीही ठार मारतील, या भीतीने ते रस्त्यावर दिवस काढत होते. असा विचार करून दोघेही कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेले. दोघेही रात्रभर रडत राहिले आणि तिथेच झोपले. आणि सकाळी डोळे उघडले तेव्हा समोर रोहित उभा असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. काही बोलायच्या आधीच रोहित म्हणाला, "काय झालं आजोबा? असेच निघून आलात? काय विचार केला की मनीषचा मुलगा आहे तर तोही वाईटच असेल?" आजोबा शब्द ऐकून दोघेही आश्चर्याने रोहितकडे पाहू लागले. रोहित पटकन जाऊन त्याच्या आजोबांना मिठी मारतो आणि रडत रडत म्हणतो, "आजोबा, तुम्ही माझे आजोबा आहात हे मला पहिल्यापासून माहीत होते. कारण मी तुमचे फोटो पाहिले होते. मी तुम्हाला अनोळखी म्हणून भेटलो. कारण मला माहीत होते की जर तुम्हाला कळले की माझे वडील कोण आहेत, तर तुम्ही तेच केले असते जे काल रात्री केले. पण तुम्हाला हे देखील माहीत असले पाहिजे की मी आता माझ्या आईवडिलांसोबत राहत नाही. खरं तर काका वडिलांचे तुम्हा लोकांवर होणारे अत्याचार आम्ही पण बघितले होते. त्यावेळेस काही बोलायची हिंमत झाली नाही. कारण आपण खूप लहान होतो. तेव्हा आमच्यावर दडपण टाकले जात होते. पण आजोबा, हे मी नेहमी मनात ठेवलं आणि आज जेव्हा मी माझ्या पायावर उभा राहिलो, तेव्हा मी तुम्हा दोघांना शोधून काढले. तुम्हाला माहीत आहे आजोबा, घरच्या सगळ्या लोकांना वाटते की तुम्ही दोघे आता या जगात नाहीत. ते घर आणि शोरूमच्या जमिनीवर आरामात जगता यावं म्हणून तुम्हा दोघांचा मृत्यू झाला आहे, असे सगळ्यांना सांगण्यात आले. पण आता त्यांना कदाचित माहीत नसेल की रस्त्यावर राहण्याची पाळी त्यांची येणार आहे. "हे तू काय बोलत आहेस बाळा? आम्हाला काही समजले नाही," वीरप्रतापजींनी विचारले. तेव्हा रोहितने सांगितले की, "आता तुम्ही साधारण व्यक्ती राहिलेले नाहीत. हे बघा, जेव्हा तुम्ही जत्रेत गायचे तेव्हा कोणीतरी तुमचे गाणे रेकॉर्ड करून इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर टाकले. त्यामुळे तुम्ही व्हायरल झालात आणि आता करोडो लोक तुम्हाला ओळखू लागले आहेत. तुम्ही प्रसिद्ध झाला आहात आजोबा. चला, आता तुम्हाला रस्त्यावर राहण्याची गरज नाही." एवढंच बोलून तो मोबाईलवरून व्हिडिओ दाखवू लागतो. शहरातील एका प्रसिद्ध ठिकाणी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि वीरप्रतापजींना गायक म्हणून तिथे बोलविण्यात येते. रोहित त्याच्या आजी आजोबांसह तिथे पोहोचतो. तेव्हा प्रत्येक जण त्यांच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी येतात. आणि वीरप्रतापजींचा आवाज ऐकण्यासाठी लोकांची भरपूर गर्दी भरलेली होती. या वयात त्यांचा आवाज ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटते. पाहता पाहता ते खूप प्रसिद्ध होऊ लागतात. आणि इतके प्रसिद्ध होतात की आता त्यांना स्वतःचे घर, गाडी, नोकर, कुठलीही कमतरता राहत नाही. एके दिवशी पुष्पाजींनी रोहितला मिठी मारली आणि म्हणाल्या, "आमच्या आयुष्यात आल्याबद्दल आणि आम्हाला असे सक्षम बनवल्याबद्दल धन्यवाद बाळा." वीरप्रतापजी म्हणाले, "बेटा, त्या दिवशी मी तुला मनीष सोबत पाहिले होते. मग तू कसा म्हणतोस की तू त्यांच्या सोबत राहत नाही म्हणून? खरं तर मी घर सोडल्यानंतर ते अनेकदा मला घरी घेऊन जाण्यासाठी येतात. पण आजोबा, तुम्ही हे सर्व सोडून द्या. सर्वात आधी आपल्याला तिथे जाऊन तुमच्या कुटुंबातील राक्षसांना तिथून बाहेर काढायचे आहे. आता त्यांनाही कळायला हवे की ज्या आई वडिलांना त्यांनी घरातून हाकलून लावले होते, आज लोक त्यांची एक झलक पाहण्यासही आतुर असतात. आता वेळ आली आहे त्यांना शिक्षा करायची. माहीत आहे तुम्हाला पालक म्हणून हे सर्व आवडणार नाही. पण तुम्ही लोकांनी त्यांना आता धडा शिकवला नाही, तर प्रत्येक मूल त्यांच्या पालकांशी असेच वागेल. काही वेळा पालकांनाही मुलांना धडा शिकवण्यासाठी कठोर व्हावे लागते." पुष्पाजी म्हणाल्या, "मला आश्चर्य वाटते बाळा, जे संस्कार आम्ही आमच्या मुलांना देऊ शकलो नाहीत, ते संस्कार आमच्या मुलांनी त्यांच्या मुलांना कसे दिले? आजी, ही संस्कृती तुझेच प्रतिबिंब आहे.
तुमची मुलं यापासून खूप दूर आहेत. त्यांना संस्कार काय असतात हेच माहीत नाही. काही दिवसांनी रोहित त्याच्या घरी पोहोचला. त्याला पाहून मनीष म्हणाला की, आलास बेटा, कोणी आपल्या आई वडिलांपासून दूर कसा राहू शकतो. शेवटी आई वडील आपल्या मुलांचे वाईट कधीच करू इच्छित नाहीत. पण मुले नेहमी आपल्या आई वडिलांचे वाईटच करतात ना पप्पा. रोहित रागानेच म्हणाला, नाही बेटा, तू आमचे काही वाईट केले नाहीस. आता तू आला आहेस तर सर्व काही ठीक होईल. मनीष म्हणाला, पप्पा, मी माझ्याबद्दल नाही तुमच्याबद्दल बोलत आहे. तुम्ही लोकांनी आजोबा आणि आजी सोबत जे काही वागले आहात त्याबद्दल बोलत आहे. रोहित रागाने म्हणाला, बेटा, जे झाले ते झाले. ते लोकही खूप स्वार्थी होते. आता त्यांच्याबद्दल न बोललेच बरे. असेही कुणी मेल्यानंतर त्यांच्याबद्दल कुणी वाईट बोलू नये. नाहीतर तुला आज सांगितले असते की ते लोक कसे होते. वडिलांचे बोलणे ऐकून रोहित आणखीनच चिडला आणि रागाने म्हणाला, तुम्हा लोकांना कोणी सांगितले की ते मेले आहेत. कोणत्या जगात राहता तुम्ही लोक. रोहित हसत म्हणाला, काय म्हणायचंय तुला. मनीष ओरडत म्हणाला. रोहितने लगेच मोबाईल उघडून दाखवला तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वडिलांचा बंगला आणि गाडी पाहून सर्वजण बेहोश झाल्यासारखे वाटत होते. तुमचे विचार आणि आमचे हक्क घेण्यासाठी आम्ही आज इथे आलो आहोत. आता आम्हालाही ऐकायचे आहे की कसे होते माझे आजोबा आणि आजी. असे म्हणत रोहितने वीर प्रतापजी आणि पुष्पाजींना बोलावतो. पण जेव्हा त्यांची कार मुलांच्या घराबाहेर येऊन उभी राहते तेव्हा ते पाहून सगळ्यांचे डोळे मोठे होतात. वीर प्रतापजी रागाने सांगतात की, आम्ही खरंच स्वार्थी मतलबी होतो पण कधीच मतलबी गोष्टी समजू शकलो नाहीत. पण आज एक मतलबी गोष्ट बोलणार आहे. या घरात माझ्या नातवाशिवाय प्रत्येकाने त्यांची राहण्याची व्यवस्था कुठे दुसरीकडे करावी. कारण आठवडाभरानंतर इथे माझे तेच जुने कुटुंब असेल, ज्याचे उदाहरण आजपर्यंत सर्वजण देत होते. आणि जर तुम्ही एका आठवड्यात तुमची व्यवस्था दुसरीकडे करू शकला नाहीत तर आम्ही ज्या जागेवर इतकी वर्षे राहिलो होतो, ती जागा आजही तिथेच आहे. तुम्ही तिथे जाऊन राहू शकता. तेव्हा कदाचित तुम्हाला कळेल की आतापर्यंत ही मतलबी लोक कसे जीवन जगत होते. वडिलांचा कर्कश आवाज ऐकून सर्वांची बोलती बंद झाली होती. वडिलांचा थाटमाट आणि रुबाब पाहून दोन्ही मुले सुना आई वडिलांच्या पाया पडून माफी मागू लागले. मात्र रोहितने रागाच्या भरात सर्वांचे सामान उचलून घराबाहेर फेकले आणि घराला कुलूप लावले. रोहित, तू तर आमचा मुलगा आहेस. मग तू आमच्याशी असे कसे वागू शकतोस. रोहित हसत म्हणाला, पप्पा, आता आजोबांनी हे घर मला दिले आहे. आता मी या घराचं काहीही करू शकतो. आता तुमचं सामान इथून उचला आणि रस्त्याच्या कडेला राहून बघा. जिथे आजपर्यंत माझ्या आजी आजोबांनी त्यांचे आयुष्य घालवले. तेव्हा तुम्हाला त्यांच्या वेदना कळतील की पैशाशिवाय या कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर जगणे किती कठीण असते. जर आज तुम्हाला शिक्षा झाली नाही तर माहित नाही किती मुलं आपल्या म्हाताऱ्या आई वडिला सोबत असेच करत राहतील. पप्पा, जसे बीज असते तसेच फळ मिळते. एवढं बोलून रोहित त्याच्या आजी आजोबांसोबत गाडीतून निघून गेला. आणि सगळे मुले सुना त्यांच्याकडे टक लावून बघत राहिले. काही काळानंतर रोहितने स्वतःच्या पैशातून शोरूमच्या जागेवर मोठे वृद्धाश्रम बनवले, ज्याचे नाव ठेवले पुष्पा वृद्धाश्रम, जे वीर प्रतापजी आणि पुष्पाजी त्यांच्या मोकळ्या वेळेत पाहत असत. त्यांनी जे आयुष्य रस्त्यावर घालवले ते आता इतर कोणत्याही पालकांना घालवावे लागणार नाही. हे लक्षात घेऊन ते वृद्धाश्रम दुःखात बुडालेल्या आई वडिलांच्या सेवेसाठी उघडण्यात आले होते. आणि वीर प्रतापजी आणि पुष्पाजी त्यांच्या सारख्या हजारो लोकांची सेवा करत त्यांच्या नातवंडांसह त्यांचे जीवन आनंदाने जगत होते. तर मित्रांनो, रोहितने त्याच्या आजी आजोबांना न्याय देण्यासाठी त्याच्या आई वडिलांना सोबत जे केले ते योग्य होते की अयोग्य? कृपया कमेंट करून तुमचे मत नक्कीच कळवा.